बाई तुझा आशीर्वाद आजचा 12 जूनचा भाग. राजा अवनीला तिथे सोडतो खरा, पण त्याचं मन मानत नाही. म्हणून तो अवनीकडे परत जातो. कारण अवनी आता त्याची बायको आहे आणि अर्ध्या रस्त्यात तिला सोडणं बरोबर नाही असा विचार करतो तो. पण दांगटांच्या घरी अण्णा मात्र त्यांच्या पोरांवरतीच भडकतात. त्यांना वाटतं की पोरानेच काहीतरी केलं म्हणून तर अवनी अशी रडत गेली. पण जेव्हा खरं कारण कळतं ना, त्यावेळेला अवनी परत येणार म्हणून अण्णांनी रिसेप्शनचा घाट घातलाय. अण्णा गाव जेवण देणार आहेत. पण खरं सांगू का प्रेक्षकांनो, आजचा भाग बघताना तुमचं काळीच पिळवटूनच निघणार आहे. कारण विमान तिथे आग लावतो. महेशला कळतं की अवनी स्वातीच्या घरी राहिले. महेश जाऊन तिथे तमाशा घालतो. स्वातीच्या आईबाबांना धमकावतो की हिला पुन्हा घरात घ्यायचं नाही आणि त्यानंतर धक्के मारून अवनीला घराबाहेर फेकतो. पण तरीही अवनी ऐकत नाही. धावत ती बाबांकडे जातेच आणि गेल्यानंतर चंद्रकांतची भेट घेते. पण चंद्रकांत तिच्याशी अनोळखी असल्यासारखा वागतो. एवढंच काय, अवनीच्या डोळ्यांदेखत अवनीच्या फोटोला फुले वाहून तिच्या तेरावं घालण्याची भाषा करतो आणि अवनी कोसळते, पार खचून जाते. तरीही महेश ICUमधनं तिला धक्के मारून घरात बाहेर काढतो. त्यातच राजा अचानकच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातो. कारण आता त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट तयार झालेलं असतं आणि तेव्हा अवनीला त्यांचं लग्न जे तिने खोटं तडजोड करण्यासाठी केलं होतं ते रजिस्टर झालं आहे. म्हणजेच ते आता एक खरं लग्न मानावं लागेल. हे तिला कळेल का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अवनी आता रिसेप्शनसाठी उभी राहील का? तयार होईल का ती? बघूयात. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो. अवनीने सांगितल्यामुळे राजा तर आता तेथून निघून येतो खरं, पण त्याचं मन मात्र मानतच नसतं. त्याला अवनीला सोडून जावं असं वाटतच नाही. तिकडे स्वातीचे आईबाबा एकमेकांशी बोलत असतात. बाबा म्हणतात की बरं झालं तरी आपण त्या ड्रायव्हरला घरात नाही घेतलं. पण तिची आई सांगते की आपण अवनीला तर घरात घेतलं आहे ना, खरं तर तिला पण घराबाहेर काढण्याची काहीतरी व्यवस्था करा. आता बाबा सांगतात की हळू बोल. अगं कालांतराने जर ही लोकं एकत्र आली आणि आत्ताचं बोलणं तुझं अवनीने ऐकलं आणि ते लक्षात ठेवलं तिने, तर तिथे पुन्हा आपल्या पोरीला त्रास होत. इतक्यात अवनी फ्रेश होऊन येते सुद्धा. आता स्वातीचे आई बाबा तिचा इतकं पाहुणचार करायला लागतात, तिच्याशी गोडगोड बोलतात की तुला काही खायला हवं आहे का? तेव्हा अवनी सांगते की नाही नको. बाबा तिला सांगतात की ठीक आहे मग तू स्वातीच्या रूममध्ये जाऊन आराम करतेस का? मग अवनी तिकडे निघून जाते. पण इकडे राजा रस्त्याच्या मध्येच थांबतो. काही केला त्याचं मन मानत नसतं की तो अवनीला सोडून जाऊच शकत नसतो. तो गाडी परत फिरवतो. त्यानंतर त्याच्या लग्नाचे प्रसंग डोळ्यासमोर येतात. विचार करतो की देवी आई, जे माझ्या मनात आहे ते तुझ्या मनात आहे का गं? आता अवनी मॅडम माझ्या लग्नाचे बायको आहेत. अर्ध्या रस्त्यात त्यांना असं मी नाही सोडून जाऊ शकत. एकीकडे त्यांच्या घराण्याची इज्जत जपणारे त्यांचे बाबा आणि दुसरीकडे बाईचा आशीर्वाद मिळाला म्हणून आनंदाने नाचणारे माझे फादर. राजाच्या मनात आता भीती पसरलेली असते की जर मी यांना घरी घेऊन नाही गेलो तर अण्णा तर मला फार उभं फाडून खातीलच. आता काय करावं त्याला सुचत नसतंच. टांगटांच्या घरी यशादा स्वयंपाक बनवत असतानाच त्याच्यासोबत जे कामगार बोललेले असतात ना, अवनीच्या जाण्यासाठी पैज लावलेली असते, धांगटांच्या घरात बाईच टिकणार नाही असं वगैरे वगैरे खूप काही बोललेले असतात. त्याच्या विचारात ठरवलेलं असतं ते सगळं मनातून जात नसतं. आणि इकडे अण्णांना दत्ता काकाचं बोलणं आठवतं की तुझी सून गेली पळून रडत रडत. अण्णा तिथे त्या सगळ्यांना जाब विचारायला लागतात की घरची सूनबाई अशी निघून गेलीच कशी? तिच्या डोळ्यात पाणी आलंच कसं? कोणी काय केलंय सांगा मला. आणि त्यांचा राग उफाळून येतो तो म्हणजे पाण्यावरती. ते स्वतः त्याला जाब विचारतात, तूच काहीतरी केलं असणार आहे. तुझ्या तर मी आता अण्णा काहीतरी उचलून आता पाण्याच्या डोक्यात घालणार. यशादा पटकन येऊन थांबवतो. समजावतो की अण्णा त्याने काहीही केलेलं नाही आहे. अण्णा विचारतात मग कोण? धन्यानं काही केलं आहे का? तेव्हा यशादा समजावतो की धन्यानं पण काही केलेलं नाही आहे अण्णा. अण्णा आता चिडतात, या राजाला ना मी आता येऊ देस त्याला, कसं फोडून काढतो बघ. यशादा समजावतो की अण्णा
ऐकून घ्या, कुणीच काही केलेलं नाही आहे. त्यांच्या वडिलांची अचानक तब्येत बिघडली म्हणून भेटायला गेल्या त्या. पण अण्णाला आता यावरती विश्वासच बसत नाही. ते म्हणतात की खरंच आजारी पडला आहे का नाटक करतोय बघा. एक नंबरचा इगोस्टिक माणूस वाटला. आता यशोदा म्हणतो की अण्णा, अहो असलं नाटक कशाला कोण करेल. त्यावर अण्णा सांगतात की त्या लोकांचा काही भरोसा नाही आहे. नाही म्हणजे स्वतःच्या घराण्याची इज्जत जपण्यासाठी कसा पिस्तूल घेऊन नाचत होता बघितलं ना. पोरीपेक्षा यांना यांच्या घराण्याची इज्जत जास्त महत्त्वाची वाटते. यशोदा तिथे समजावायला लागतो की अण्णा आता निगेटिव्ह कशाला बोलताय तुम्ही. अण्णा म्हणतात की निगेटिव्ह बोलायला मी काय पाणी आहे. पाणी विचारतो का आता मला का मध्ये घेताय तुम्ही. तरी अण्णांना थोडी भीती वाटत असते. ते सांगतात की मला नाही वाटत सुनबाईंना ती लोक येऊ देतील. नाही म्हणजे गोडगोड बोलवून घेतलं आहे त्यांनी काहीतरी कारण काढून, पण नाही येऊ दिलं तर. पण अण्णा आणि पाण्याचं यशोदा आणि पाण्या अण्णांना समजवतात की तुम्ही असं निगेटिव्ह विचार करू नका हो. पाण्याही म्हणतो की आणि राजा गेलाय ना सोबत, तो म्हणाला होता की तो त्यांना परत घेऊनच येणार आहे. अण्णांचा आनंद द्विगुणित होतो. ते विचारतात की काय म्हणजे सुनबाई खरं परत येणार. यशोदा सांगतो की येणार अण्णा. आता अण्णा इतके खुश होतात ते डायरेक्ट ठरवतातच की आता सुनबाई आली ना की रिसेप्शनच घालतो. पाण्या विचारतो की रिसेप्शन. अण्णा त्याला टोमणे मारतात की घ्या, याला इंग्लिश कळतं म्हण. अरे प्रीती भोजन, अख्ख्या गावाला जेवण खाऊ घालतो. पाण्यात आश्चर्याने विचारतो की गावाला. अण्णा म्हणतात की हो, त्या दत्त्याला आता दाखवतो ना सगळं, मला लय बोलत होतं. पाण्या चिडतो आणि विचारतो की तो दत्ता काका काय बोलला, आता जाऊ ना त्याचे नटच ढिले करतो. यशोदा थांबवतो. अण्णा सांगतात की मला म्हणत होता की तुझी सूनबाई गेली पळून रडत रडत. यशोदा म्हणतो की तुम्ही निगेटिव्ह विचार करूच नका अण्णा, आपली सूनबाई परत येणार. अण्णा खुश होऊन म्हणतात की हां, तुझ्या तोंडात ना असं गोड गोड लाडू. पाण्याला ते पाना देत सांगतात की चल तू हे टाईट कर, मी तोपर्यंत टाईट होतो. पाण्याला खरं तर इतकं भारी वाटत असतं. यशोदाला तो म्हणतो की यशोदा खरंच आज एकदम भारी वाटतंय, म्हणजे बाप बोलल्याचा आज फील आला एकदम. तेव्हा यशोदा कौतुक करतो की हां, आपल्या अण्णा लई चंगी माणूस आहेत ना. आता पाण्या पण म्हणतो की अण्णा म्हणाले तसं आपण एकदम असं आपल्या वहिनी आल्या ना की सगळ्या गावाला गाव जेवणच घालू. यशोदा विचारतो की हे तू बोलतोयस. तेव्हा पाण्या म्हणतो की हो, पण यशोदा एक सांगू का, तुला एक सिक्रेट सांगतो. माझे ना निगेटिव्ह इमेजेस शाबूत राहू द्या, तीच चांगली आहे माझ्यासाठी. यशोदा त्याचंही कौतुक करतो की तू पण लई जंगी माणूस आहे, चल काम कर आता. तिकडे अवनी जेव्हा बाल्कनीत येते राजाचं लक्ष जातं. राजा पटकन गाडी लपतो. अवनीने स्वातीला फोन केलेला असतो आणि स्वाती चंद्रकांतची तब्येत ठीक असल्याचं सांगते. एवढंच काय तर धोका टळलाय आणि चंद्रकांत शुद्धीवरती सुद्धा आलाय. हे ऐकून अवनीच्या आत्ता कुठे जीवात जीव येतो. स्वातीला ती सांगते की बरं झालं, बाबांना काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. वहिनी मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे अगं. स्वाती तिला सांगते की हो, मलाही तुझ्याशी बोलायचं आहे. हे बघ इथलं सगळं आटोपलं ना की मी घरी येऊन तुला भेटते आणि बोलते. काही वेळानंतर आपल्याला आता बाबांना भेटू देणारच आहेत. आता ते सगळं बोलणं नीच भिवांनी ऐकलेलं असतं आणि जो जाऊन पुन्हा काडी लावतोच. गुपचूप जाऊन महेशला सगळं सांगतो की स्वातीने कसं अवनीला तिच्या घरी पाठवले. आता फोनवरती बाबांच्या तब्येतीबद्दल सगळं काही सांगते आणि तो आग लावून जातो तिथून. स्वाती जेव्हा फोन ठेवते ना, मागे वळून पाहताच समोर महेश असतो. स्वातीची घाबरगुंडी उडते. स्वातीने फोन ठेवलेला असतो. महेशला स्वातीचा प्रचंड राग येतो, पण तिच्याकडे न जाता महेश आता डायरेक्ट तिच्या घराकडे यायला निघतो. इकडे यशोदा चौकशी करण्यासाठी राजाला फोन करतो आणि विचारतो की तब्येत कशी आहे. राजा विचारतो की तब्येत. यशोदा विचारतो अरे म्हणजे अवनीच्या बाबांची तब्येत कशी आहे. राजा सांगतो की बरे आहे, पण मनातच तो घाबरतो की आता काय सांगायचं याला. खरं बोललो तरी प्रॉब्लेम, खोटं बोललो तरी प्रॉब्लेम. यशोदा आता त्याच्याकडून माहिती काढून घेतो की राजा असं तर नाही आहे ना, म्हणजे
अवनी येणार नाही म्हणून असं आजारी पडायचं काय ते नाटक करून, असं काही नाही आहे ना. त्यावर आता राजा सांगतो की नाही नाही दादा, असं काही नाही, त्यांच्या वडिलांना खरंच हार्ट अटॅक आला होता, पण आता बरे आहे त्यांची तब्येत. तेव्हा यशोदाच्या जीवात जीव येतो. तो सांगतो की बरं झालं, देवच पावला. बरं राजा, अवनी ठीक आहे ना? राजा सांगतो की हो ठीक आहे, त्या पण काय आहे, जरा बाबांची तब्येत बिघडल्यामुळे थोडं टेन्शनमध्ये आहेत, पण बरे आहेत. यशोदा राजाला सांगतो की अवनीला येताना घरी घेऊन या. इतक्यातच समोरून महेशची गाडी काय जाताना दिसते आणि राजाच्या काळजाचा ठोकाच चुकतो. आता काहीतरी राडा होणार, त्याला कळून चुकतं आणि यशोदाचा फोन ठेवून तो पळत येतो इकडे. रागाच्या भरात गेट धाडकन उघडून महेश आत जातो आणि स्वातीच्या आईबाबांना ओरडून जाब विचारायला लागतो की अवनी कुठे कुठे अवनी? अवनीला बोलवा पटकन, बोलवा अवनीला. अवनी कुठे? लपवून ठेवले ना घरात तिला, बोलवा पटकन. स्वातीचे आईबाबा घाबरून हाक मारतात. महेश त्यांच्यावरती चौताळतो, लपवलं इथे हां, मग माहीत नसल्याचं नाटक कशाला करताय? अवनी खाली ये गुपचूप. अवनी धावत येते त्यावेळेला महेश तिच्यावरती हात उगारतो, पण नंतर तो स्वतःला कंट्रोल करतो. स्वातीच्या आईबाबांना ओरडतो की का घेतलं तुम्ही हिला घरात? काय संबंध तुमचा? रस्त्यावरच्या आलतू फालतू लोकांना घरात घेता का तुम्ही? कशासाठी घेतलं तिला घरात? स्वातीचे बाबा घाबरत सांगतात की अहो पण तुमची सख्खी बहीण आहे अवनी. महेश सांगतो होती, पण मेली आहे माझ्यासाठी आता ती. बाबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं हिला. तोंडातून शब्द पडायच्या आधी हवं ते सगळं आणून दिलं हिला. माझ्यापेक्षा जास्त लाड केले हिचे, आणि ही आज बापाच्याच जीवावरती उठली, निर्लज्ज कुठली. पण अवनी त्याला सांगते की मी असं काहीही केलेलं नाही आहे. दादा प्लीज ऐकून घे माझं. महेश ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो. अवनीला तो ताकीद देतो की दादा बिदा म्हणायचं नाही, हा मला मेली आहेस तू माझ्यासाठी. आणि स्वातीच्या आईवडिलांनाही ताकीद देतो की हो सांगा हिला घराच्या बाहेर काढा, चला आत्ताच्या आत्ता. आणि एक याद राखा, नंतर जर हिला कधी घरात घेतलं तर स्वातीला मी कायमचा इथे पाठवी ना. आणि अवनी अशी जात नाही म्हणत तो ना स्वतः तिला धक्के मारून घराच्या बाहेर हाकलायला लागतो. महेश हाताला पकडून त्याला ओढत घेऊन येतो आणि त्यानंतर डायरेक्ट गेटच्या बाहेर चोराचा ढकलतो. राजा धावत येऊन अवनीला सावरतो. राजाला समोर पाहिल्यानंतर तर महेशचा राग आणखीनच वाढतो. या दीड दमडीच्या ड्रायव्हरसोबत पळून गेलीस ना तू, आता आयुष्यभर याच्याच सोबत राहा. अवनी पोटतिडकीने समजावण्याचा प्रयत्न करते की दादा मी याच्यासोबत गेले, पण याच्यासाठी नव्हते गेले. राजा तर एकदम चिडीत चूप बसतो. या दोन्ही बहीण भावंडाच्या मध्ये तो पडतच नाही. त्यावेळेला ना महेश तिला सांगतो की तुला निक बनलेलं कळत नाही का? मला काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे तुझं, चल. अवनी म्हणते की ठीक आहे ठीक आहे, तुला नाही ऐकायचं ना, मी बाबांना सांगते सगळं. महेश तिला ताकीद देतो की बाबांना भेटायची हिंमतही करायची नाही. अवनी विचारते की का? माझे पण बाबा आहेत ते, मी भेटणार, मी बोलणार त्यांच्याशी. पण महेश तिला आता धक्कादायक बातमी देतो की अवनी, बाबांनी तुझ्या नावाने आंघोळ केली आहे, मेलेस तू त्यांच्यासाठी कायमची. अवनी ना त्या महेशच्या धमक्यांना भीक नाही घालत. त्याच्या नजरेला नजर भिडवून सांगते की मी भेटणार आहे बाबांना, काय करायचं आहे ते कर. आणि राजाला ती सांगते की चल मला हॉस्पिटलमध्ये सोड. अवनी तरातरा निघून जाते. आता राजा महेशला ताकीद देतो की आता बायको या ती माझी, तिच्या डोळ्यात जर पाणी आणलं ना तर देवी यायचा उदो उदो. तोही पटकन अवनीच्या मागे जातो. इकडे रिसेप्शनबद्दल कळल्यानंतर सर्वजण इतके खुश झालेले असतात. त्यात पायल आणि नमीसुद्धा त्यांच्या मदतीला आलेली असते. धान्यान पाण्या दोघेही नमीला चिडवायला लागतात की नमे तुझ्या आईला काही कळू देऊ नकोस हा, नाहीतरी येऊन इथं तो दत्त्या काका आणि तुझी आई राडा करायचे ना. पाण्या नमीला चिडवतो की तुझी आई ती आत्या नाही, म्हणजे येऊन कर 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 मोठाले डोळे फिरवायची आणि ठो 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 बोंबलायची. नमी चिडते आणि म्हणते की कळलं, उगाच चांगल्या विषयात शिमगा करू नका.
पाण्या तिथे सगळ्यांना सांगतो की आपल्या घरच्या सुनबाईंचं रिसेप्शन आहे हे अख्ख्या गावाला कळलं पाहिजे. आता सगळ्यांचाही तोच प्लॅन असतो की अख्ख्या गावालाच कळलं पाहिजे. आता तिथे पायल लाडात येते. पाण्याला म्हणते की पानू, म्हणजे आता एकदा का ते सगळं कळलं की मग तुम्हा तिघांना ग्रीन सिग्नल मिळाला ना, मग मी माझ्या घरी सांगायला मोकळी. धन्या विचारतो की काय? तेव्हा पुन्हा पायल इतके लाडात येते, पाण्याच्या समोर येऊन बसते आणि ती म्हणते की हेच की मी आपल्या घरची सून, आणि ती हसायला लागते. पाण्या आता तिला सांगतो की होणार ना, नाही म्हणजे तुझं लग्न होणार पाहिले, पण ते या विहिरीशी. पायल म्हणते की पानू, मी रुसले आहे आता. पाण्याला फरक पडत नाही, तो म्हणतो चल निघ. बघा पानू, तो सांगतो की जा ना आता, आणि पहिले इकडे परत इथं यायचं नाही हा अजिबात. पण पायलचा जीव तर पाण्यात अडकलेला आहे आणि ती थोडीच त्याला सोडून जाणार आहे. मुद्दामच ती नाटक करते आणि सांगते की पानू, नाही म्हणजे या जन्मात तरी मी तुझ्यावरती रुसू शकत नाही, आई शपथ. धन्या त्याला चिडवायला लागतो की पानू काय पानू. त्यावेळेला पाण्या धन्याला मारायला लागतो आणि पायलमध्ये पडते की अयो धाकटे भाऊजी धाकटे भाऊजी. पाण्याला ती सोडायला सांगते. यशोदासुद्धा समजावतो की पाण्या आज सोड, नाही तर पडत तो विहिरील. त्यात आता नमी विचारते की यशा, राजा अवनी वहिनीला घेऊन कधी येणार आहे? यशा सांगतो की माहीत नाही, त्यांच्या बाबांची तब्येत अजून ठीक झाली नाही आहे, पण मी सांगितले की लवकर ये आणि त्यांना एकटं अजिबात सोडू नकोस. इकडे स्वाती आणि अवनीची आई चंद्रकांत सोबतच असतात. इकडे हॉस्पिटलमध्ये अवनी धावत आलेली असते. तिच्या पाठोपाठ राजासुद्धा असतो आणि त्यांच्या पाठोपाठ महेशसुद्धा धावत आलेला असतो. महेश अवनीला थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, पण तो फेल ठरतो. कारण अचानकच अवनी धाडकन दरवाजा उघडून तिथे हजर होते चंद्रकांतच्या डोळ्यांसमोर. तिथेच राजासुद्धा येतो आणि महेश इतक्यात आत येतो. अवनीला परत आल्याचं पाहता क्षणी आई तिची चवताळून उठते. महेशला ती ताकीद देते की महेश ही किती इथे काय करते. अवनीला ती तिथून निघून जायला सांगते. पण अवनीही सगळ्यांना सांगते की मी माझ्या बाबांना भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही आहे. पटकन अवनी चंद्रकांतच्या जवळ बसते. त्याचा हात हातात घेते, हातावरती डोकं टेकवते. बाबा अशी हाकही मारते, पण ती त्याच्या काळजापर्यंत पोहोचत नाही हो. चंद्रकांतच्या काळजापर्यंत, कानांपर्यंत अवनीची हाक पोहोचत नाहीच. चंद्रकांत अनोळखी असल्यासारखं वागतो अवनीसोबत. अचानक तो विचारतो की कोण तुम्ही? कोण आहे ती या? अवनी सांगते की बाबा असं काय करताय, मी तुमची मुलगी, तुमची अवनी. चंद्रकांतही तिला म्हणतो की माझी मुलगी होती, पण मेली आता ती. तिच्या नावाने मी अंघोळीसुद्धा केली. अवनीला इतका मोठा धक्का बसतो की ती सरकन उठते आणि मागेच सरकते. त्यानंतर चंद्रकांत त्याचा फोन मागतो. अवनीची आई जेव्हा फोन देते तेव्हा तो म्हणतो की तुम्हाला माझी मुलगी बघायची आहे? खूप गोड होती माझी मुलगी, खूप गोड, माझा जीव होती ती. त्यानंतर चंद्रकांत अवनीचा फोटो काढतो फोनमध्ये आणि तो तिला दाखवतो की बघा माझी मुलगी किती गोड आहे ना, निरागस आहे. पण ज्या क्षणी ती पळून गेले ना, त्या क्षणी माझ्यातला बाप मेला. त्याचीही अंघोळ झाली शेवटची. चंद्रकांत अवनीच्या आईच्या हाती मोबाईल देतो आणि त्यानंतर तो मोबाईल उभा असा समोर ठेवायला लावतो. अवनीला तो विचारतो की किती गोड आहे ना माझी मुलगी. आणि पुढे तो इतकं सगळं काही बोलतो ना, त्यामुळे अवनीच्या काळजावरती घाव तर बसतात, पण सगळ्यात मोठा आघात होतो तिच्यावरती. कारण चंद्रकांत विचारतो की मी तुम्हाला माझ्या मुलीचा फोटो बनवायला सांगितला होता ना, भिंतीवरती लावायला सांगितला होता, त्याला चंदनाचा हार वगैरे घातला की नाही? काय आहे हॉस्पिटलमध्ये असं फोटोसमोर दिवा लावता येत नाही ना. ए स्वाती इकडे इकडे इकडे. आणि त्यानंतर तिच्या हातातल्या टोकरीतून फुलं घेऊन चंद्रकांत अवनीच्या डोळ्यात देखत अवनीच्या फोटोला फुलेही वाहतो. तो सांगतो की काय आता दिवा तर लावू शकत नाही हॉस्पिटलमध्ये, फुलं वाहतो.
आणि मी माझ्या मुलीचं 13वं पण घालणार आहे. अवनी कोसळून जाते. चंद्रकांताच्या तोंडून 13वेचे शब्द ऐकताच अवनी धाडकन खाली कोसळते, रडायला लागते. अवनीला तो म्हणतो की मी तुम्हाला आमंत्रण पाठवतो, तुम्ही तिच्या 13वेचं जेवायला नक्की या आणि आता निघा. निघा म्हटलं ना, चंद्रकांताची तब्येत बिघडते. अवनीची आई तिला ओरडायला लागते की अगं जा ना इथून, आता काय बापाचा जीव घेऊनच जाणार आहेस का? महेश तोंड काय बघतोयस? अरे घेऊन जा तिला बाहेर. महेश अवनी ऐकत नाही तरीसुद्धा तिला ओढत फरफटत घेऊन जातो. डॉक्टरांना बोलावलेलं असतं आणि डॉक्टर धावत येतात चंद्रकांतकडे. महेश अवनीला घेऊन जातो आणि परत एकदा चोराचा ढकलतो तिला. पण त्यावेळेला सुद्धा राजा वेळीच अवनीला सावरतो. त्याने वेळीच अवनीला पकडलेलं असतं. प्रेक्षकांनो, भाग जरी संपत असला तरी पुढे मोठा ट्विस्ट आहे. कारण आता दांगटांच्या कुटुंबाला बाईचा आशीर्वाद मिळाला ही गोष्ट सांगण्यासाठी अण्णांनी आता एक मस्त आयडिया सुचली आहे अण्णांना. नाही म्हणजे ते माईकमध्ये अख्ख्या गावभर गाडी फिरवून अख्ख्या गावाला आमंत्रण देत आहेत. गाव जेवण घालणार आहेत ना अण्णा. अख्ख्या गावात ते बोबाटा करतायत की कावडिनीचा श्राप पुसला, आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लागला. यशोदा आणि धना तर त्यांना बघतच राहतात. अचानकच राजा अवनीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातो. अवनी विचारते की पण मागच्या वेळेला सगळी प्रोसिजर झाली होती ना, मग आता? राजा म्हणतो की काय माहीत नाही, काहीतरी सह्या करायच्यात म्हणे. आणि आता ते सर्टिफिकेट ज्या वेळेला हवालदार त्या दोघांच्या हातात देतो आणि सह्या करायला लावतो, तर आता अवनीला कळणार आहे मॅरेज सर्टिफिकेटबद्दल. त्यानंतर ती प्रचंड भडकेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता रिसेप्शनचा घाट घातला आहे. अवनी जेव्हा राजासोबत घरी परतेल ना, त्यावेळेला ती यशाला विश्वासात घेऊन त्यांचं लग्न खोटं आहे, ते केलेलं एक नाटक होतं, या सगळ्यांबद्दल खूप मोठा खुलासा करणार आहे. पण मग याच्यानंतर अवनी रिसेप्शनसाठी खरंच उभी राहील? काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो? कमेंट करून कळवा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करून